सध्या खतांच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवघ्या 2 वर्षापूर्वी 1100 रुपयांना मिळणारी खताची गुणी आता थेट 2000 रुपयाच्या घरात पोहोचली आहे. हंगामाच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे शेती करणे सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर असून सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने तातडीने अनुदान वाढवले नाही तर शेती पडीत ठेवल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा खमारी येथील शेतकऱ्यांनी दिला. मजुरी, बियाणे व खतांच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक गणित कोडमडले आहे. फक्त शेतकरीच नाही तर लहान कृषी सेवा केंद्र चालकही अडचणीत सापडले आहे. दर गगनाला भिडल्याने विक्री कमी होण्याची भीती असून व्यवसाय टिकवणे कठीण होत असल्याचे खमारी बुट्टी येथील शारदा कृषी केंद्राचे मालक प्रशांत समरीत यांनी सांगितले. मार्च नंतर खत कंपन्या आणि शासकीय यंत्रणांच्या निर्णयामुळे प्रतिबॅग 400 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 1000 ते 1100 रुपयात मिळणारी बॅग आता 1800 ते 2000 रुपयापर्यंत पोहोचली असून यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. दरवाढीमुळे खमारी व परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून सरकार विरोधात निषेधाची ठिणगी पेटली आहे. दर नियंत्रणात आणून अनुदान वाढवण्याची मागणी आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.